श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बनवतोय केवल्याची आमटी। ही केवल्याची रानभाजी आहे। श्रावण महिन्यामध्ये आमच्या आगरी समाजामध्ये सोमवारी याची आमटी बनवतात। तर चला आज आपण याची आमटी बनवूया। चला आता आपण आमटीसाठी फोडणी देऊया। मस्त तेल टाकून घेते, फोडणी जिरे टाकून घेते, ठेचलेला लसूण, छोटासा कांदा टाकून घेऊ, अर्धा चमचा हळद टाकून घेऊ, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा आपला छोटा आगरी मसाला। मसाला व्यवस्थित शिजवून घेऊ। आणि मी आता ही केवल्याची भाजी कापून घेतली, ती टाकून घेते याच्यामध्ये। भाजी मस्तपैकी परतून घेऊ तेलामध्ये। याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकते मी। सुकं खोबरं टाकून घेते, शेंगदाण्याचा कूट, आता आपल्याला आमटी जशी पाहिजे पातळ जाड तसं आपल्याला तेवढं त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। साधारण जाडसरच ठेवतात ही आमटी। आता आमटीमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। आता या आमटीला आपण चांगली उकळी घेऊ मस्तपैकी। बघूया, मस्त उकळी आलेली आहे। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। आता आमटीमध्ये मी हा चिंचेचा कोळ आणि चवीपुरता गूळ टाकून घेते। गरम मसाला अर्धा चमचा। तर त्याला आपण एक चांगली उकळी घेऊ। आता आपली आमटी शिजलेली आहे, कोथिंबीर टाकते। केवला तिथे महादेव जेवला असं म्हणतात। भाताबरोबर ही आमटी एकदम मस्त लागते, म्हणून नक्की ही आमटी बनवून बघा।